नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10, 11, 12 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 10 येथे फिगरमध्ये आपल्याला सेगमेंट AB हा डायमीटर आहे या सर्कलचा आणि PQ ही टँजंट आहे T पॉईंटमधून काढलेली. तर येथे AP परपेंडिक्युलर आहे या टँजंटला आणि BQ परपेंडिक्युलर आहे या टँजंटला. हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? CP हा सेगमेंट आणि CQ हा सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. पहा, CP हा सेगमेंट आपण जॉईन करून घेऊ आणि CQ हा सेगमेंट, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, CT आपण जॉईन करून घेऊ म्हणजे येथे परपेंडिक्युलर होईल, बरोबर आहे, टँजंट थेरमनुसार. आता हे दोन ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले तर CP आणि CQ आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येतील, बरोबर आहे. त्यासाठी ही कॉमन साईड आहे, हा येथे 90चा अँगल आहे, म्हणजे आपल्याला PT आणि TQ हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट दाखवावे लागतील, बरोबर आहे. हे आपण कॉन्ग्रंट दाखविले तर आपल्याला CP आणि CQ कॉन्ग्रंट आहेत हे दाखवता येईल. गिवन काय आहे आपल्याला? C इज सेंटर of circle, segment AB is diameter, line PQ, ही line PQ is a tangent at point T, बरोबर आहे. AP परपेंडिक्युलर दिलेलं आहे आपल्याला, AP परपेंडिक्युलर आहे या टँजंटला, PQ टँजंटला, आणि BQ हा पण परपेंडिक्युलर आहे PQ टँजंटला. BQ परपेंडिक्युलर PQ म्हणजे येथे 90चा अँगल आहे, येथे पण 90चा अँगल आहे. पहा, सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून या टँजंटचा टचिंग पॉईंट आपण जॉईन केल्यानंतर येथे पण 90चा अँगल होतो टँजंट थेरमनुसार, बरोबर आहे. पहा, येथे 90चा अँगल आहे, येथे 90चा अँगल, येथे 90चा अँगल, म्हणजे हे तीन सेगमेंट कसे आहेत? पॅरलल आहेत, बरोबर आहे. टू प्रूव्ह आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? सेगमेंट CP कॉन्ग्रंट आहे सेगमेंट CQ. हा सेगमेंट आपल्याला या सेगमेंटला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. त्यासाठी आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखविणार आहोत. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे? हे तीन सेगमेंट जॉईन करून घेतलेले आहेत. कन्स्ट्रक्शन ड्रॉ CT, CP and CQ. पहा, CT ही रेडियस आहे, बरोबर आहे, आणि PQ ही टँजंट आहे, म्हणजे येथे 90चा अँगल आहे टँजंट थेरमनुसार. लाईन PQ is a tangent and CT is a radius. म्हणजेच काय? CT परपेंडिक्युलर PQ, therefore CT परपेंडिक्युलर PQ हा आपला टँजंट थेरम आहे. पहा, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी ही कॉमन साईड आहे आणि येथे 90चा अँगल आहे. फक्त ही साईड आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावी लागेल. ही साईड कॉन्ग्रंट दाखविली तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले तर CP आणि CQ या करस्पॉन्डिंग साईड असल्यामुळे त्या पण कॉन्ग्रंट असतील. ऑल्सो आपल्याला काय दिलेलं आहे? AP परपेंडिक्युलर PQ आणि BQ परपेंडिक्युलर PQ. ऑल्सो AP परपेंडिक्युलर आहे PQला आणि BQ परपेंडिक्युलर आहे PQला. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि येथे आपण या PQ टँजंटलाच हा पण परपेंडिक्युलर दाखवलेला आहे. पहा, तीनही सेगमेंट या टँजंटला परपेंडिक्युलर असल्यामुळे हे तीनही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. देअरफॉर AP पॅरलल CT पॅरलल BQ. AP पॅरलल आहे CTला आणि पॅरलल आहे BQला. रिझन काय लिहिणार आपण? या एकाच लाईनवर हे परपेंडिक्युलर असल्यामुळे ते
पॅरलल आहेत, पण परपेंडिक्युलर टू दी सेम लाईन आर पॅरलल. पहा, यापूर्वी आपण थेरम पाहिलेला आहे. आता येथे ए पी पॅरलल सी टी आणि पॅरलल बी क्यू आहे, म्हणजे या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे. ही एक ट्रान्सव्हर्सल होईल, म्हणजे ए बी ट्रान्सव्हर्सल आहे आणि पी क्यू पण ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे छेदिका आहे, बरोबर आहे. तर आपण यापूर्वी एक थेरम पाहिलेला आहे. हा सेगमेंट आणि हा सेगमेंट यांचा रेशो या सेगमेंटचा आणि या सेगमेंटचा रेशो एवढा असतो, बरोबर आहे. सपोज हा ए पी सेगमेंट आहे, हा सी टी सेगमेंट आहे आणि हा बी क्यू सेगमेंट आहे. तर आपण कसं लिहू शकतो? पी टी अपॉन टी क्यू, पी टी अपॉन टी क्यू. या दोन सेगमेंटचा रेशो घेतला आपण तर तो इक्वल किती असतो? ए सी अपॉन सी बी, ए सी अपॉन सी बी असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. परंतु ए सी आणि सी बी, ए सी आणि सी बी काय आहेत? येथे कॉन्ग्रंट आहेत. कशामुळे? कारण या रेडियस आहेत, बरोबर आहे. म्हणजे ए सी आणि सी बी कॉन्ग्रंट असल्यामुळे काय होईल? येथे सी बी ऐवजी आपण ए सी पण लिहू शकतो, म्हणजे हे कॅन्सल होईल, 1/1 होईल. म्हणजे पी टी इक्वल टू काय होईल? टी क्यू होईल, बरोबर आहे. पी टी इक्वल टू टी क्यू. म्हणजे या दोन साईड कॉन्ग्रंट झाल्या किंवा आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवता येतील. हे तीन सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे आपण काय लिहू शकतो? पी टी अपॉन टी क्यू, पी टी अपॉन टी क्यू इक्वल आहे, इक्वल टू ए सी अपॉन सी बी, ए सी अपॉन सी बी किंवा बी सी. परंतु ए सी आणि सी बी काय आहेत? रेडियस आहेत, बरोबर आहे. म्हणजे त्या इक्वल आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर पी टी अपॉन टी क्यू इक्वल टू ए सी अपॉन, या बी सी ऐवजी आपण काय लिहू? ए सीच लिहू, कारण कॅन्सल व्हायला पाहिजे, आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. म्हणजे इथे 1/1 यायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करू? येथे रिजन लिहिणार, कारण ए सी आणि सी बी हे काय आहेत? रेडियस आहेत, बरोबर आहे. इक्वल टू रेडियस किंवा रेडाय ऑफ सेम सर्कल असे लिहू शकता. हे कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे 1/1 होईल. देअरफॉर पी टी अपॉन टी क्यू इक्वल टू 1/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण तर आपल्याला काय मिळेल? पी टी इक्वल टू टी क्यू, बरोबर आहे. पी टी इक्वल टू टी क्यू. म्हणजे हा सेगमेंट आपण या सेगमेंटला कॉन्ग्रंट दाखवलेला आहे. पी टी आणि टी क्यू कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. आता या दोन ट्रायंगलमध्ये ही कॉमन साईड आहे, हा 90चा अँगल आहे. या दोन साईड आपण कॉन्ग्रंट दाखवल्या, म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. पी टी आणि टी क्यू हे दोन सेगमेंट आपण कॉन्ग्रंट दाखवले, बरोबर आहे. इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रंट आहेत. पहा, सपोज 1 नंबर इन ट्रायंगल सी टी पी अँड ट्रायंगल सी टी क्यू. पहा, या दोन ट्रायंगलमध्ये सी टी ही साईड कॉमन आहे, बरोबर आहे. सी टी कॉन्ग्रंट सी टी कॉमन साईड. पहा, रिझन लिहिणं आवश्यक आहे. नंतर हा अँगल आपण 90चा दाखवलेला आहे, बरोबर आहे. अँगल सी टी पी कॉन्ग्रंट अँगल सी टी क्यू. इथे काय लिहिणार आपण? ईच ऑफ 90 डिग्री. आता ही साईड आपण कॉन्ग्रंट दाखवली, पी टी आणि टी क्यू. पी टी कॉन्ग्रंट टी क्यू. पहा, सेगमेंट लिहिलं तरी चालेल, साईड लिहिलं तरी चालेल. येथे काय लिहिलं आपण? फ्रॉम वनमध्ये आपण हे दोन सेगमेंट इक्वल दाखवलेले आहेत. फ्रॉम 1. देअरफॉर हे ट्रायंगल सी टी पी कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल सी टी क्यू. रिझन काय येईल? साईड अँगल साईड टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे उरलेले घटक कॉन्ग्रंट असतील. म्हणजे ही सी पी साईड, सी पी साईड कॉन्ग्रंट असेल या सी क्यूला किंवा क्यू सीला, बरोबर आहे. सी पी कॉन्ग्रंट सी क्यू. देअरफॉर सी पी कॉन्ग्रंट आहे सी क्यू असं लिहू शकतो आपण. इथे सेगमेंट लिहिलं तरी चालेल, सेगमेंट
रिझन काय येईल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असल्यामुळे, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या, बरोबर आहे. CSCT असं लिहायचं, कारण त्या C म्हणजे करस्पॉन्डिंग, S म्हणजे साईड, C म्हणजे कॉन्ग्रंट आणि T म्हणजे ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. इथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. पहा मित्रांनो, या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर यामध्ये हे आपल्याला ॲड करायचं आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स ABC. पहा 3 सेंटर आहेत, म्हणजे 3 सर्कल आपल्याला काढायचे आहेत. प्रत्येकाची रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. आणि कंडिशन काय आहे, सच दॅट ईच सर्कल टचेस दी अदर 2 सर्कल्स. प्रत्येक सर्कल हे उरलेल्या 2 सर्कलला टच व्हायला पाहिजे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला सर्कल काढायचे आहेत. पहा हे एक सर्कल, हे एक सर्कल आणि हे एक सर्कल. म्हणजे 3 सर्कल आपल्याला असे ड्रॉ करायचे आहेत की प्रत्येकाची रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे 3ही सर्कल इक्वल रेडियसचे आहेत आणि एकाच पॉईंटमध्ये टच झाले पाहिजेत. पहा इथे इंटरसेक्ट नाही आहे, इथे टच आहे, म्हणजे एकाच पॉईंटमध्ये टच व्हायला पाहिजेत. पहा हा सेंटर, यांचे सेंटर काय आहेत, AB आणि C आहेत. ही रफ फिगर आहे. पहा म्हणजे प्रत्येक 2 सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असणार आहे. पहा बाहेरून टच होत आहेत, म्हणजे रेडियस 3 सेंटीमीटर आणि ही 3 सेंटीमीटर. म्हणजे A to B हे डिस्टन्स किती आहे, 6 आहे. त्याप्रमाणे A to C हे पण डिस्टन्स 6 आहे, बरोबर आहे. आणि हे पण डिस्टन्स किती आहे, 6 आहे. म्हणजे आपण जर असा याप्रमाणे एक ट्रायंगल काढला, पहा 3ही साईड इक्वल आहेत, 6, 6 आणि 6, तर आपण यांचे सेंटर पॉईंट 3 येईल, बरोबर आहे. म्हणजे या सेंटरमधून, या सेंटरमधून आणि या सेंटरमधून आपण 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करू शकतो. पहा फिगर काढूया म्हणजे लक्षात येईल. पहा 3ही सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर असल्यामुळे आपल्याला 6 सेंटीमीटर लांबीचा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण काढायचा आहे. येथे आपण एक 6 सेंटीमीटर लांबीचा सेगमेंट काढू. पहा 0 to 6 सेंटीमीटर लांबीचा आपण सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. मी पेनाचा वापर करत आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. पहा सपोज हा पॉईंट आपण A घेऊ आणि हा पॉईंट आपण B घेऊ. आता हे 2 सेंटर मिळाले आपल्याला, कारण 2 सेंटरमधील डिस्टन्स किती आहे, 6 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. मग तिसरा पॉईंट कोठे असेल, तर A पासून 6 सेंटीमीटर आणि B पासून 6 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. पहा कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. A पॉईंटवरून आपण काय करणार, मार्किंग करणार आणि त्याप्रमाणे B पॉईंटवरून मार्किंग करणार. म्हणजे मिळालेला पॉईंट A आणि B पासून किती दूर आहे, 6 सेंटीमीटर दूर आहे. तर तो पॉईंट कोणता असेल आपला, तो पॉईंट C असेल, बरोबर आहे. म्हणजे 3ही सर्कलचे सेंटर आपण काढलेले आहेत. हा पॉईंट A, B आणि C हे काय आहेत, 3 सर्कलचे सेंटर पॉईंट आहेत. आता आपण काय करू, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेऊ. म्हणजे 3ही सेंटर आपण एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत. पहा येथे जर 2.5 रेडियस असती तर आपण काय केलं असतं, 2.5च्या डबल म्हणजे 5 सेंटीमीटरचा आपण सेगमेंट ड्रॉ केला असता, बरोबर आहे. येथे जर 4 रेडियस असेल तर आपण काय केलं असतं, 8 सेंटीमीटरचा सेगमेंट ड्रॉ केला असता. पहा आता कंपासमध्ये काय करू आपण, रेडियस आपल्याला 3 घ्यायची आहे. पहा कंपासमध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे, कारण रेडियस आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे. पहा A पॉईंटवरून आपण एक सर्कल ड्रॉ करू. पहा हे सर्कल ड्रॉ केलं. पहा त्याप्रमाणे B पॉईंटमधून आपण सर्कल ड्रॉ करू. त्याचप्रमाणे C पॉईंटमधून सर्कल आपण ड्रॉ करणार आहोत, कारण ही रेडियस किती आहे, 3 आहे. कंपासमध्ये डिस्टन्स आपलं 3 सेंटीमीटर आहे. पहा 3ही सर्कल एकमेकांना टच होत आहेत.
पहा हे तीनही सर्कल एकमेकांना टच झालेले आहेत, बरोबर आहे. रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. पहा या सर्कलची रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर. या पण सर्कलची रेडियस 3 आहे आणि या पण सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. आपण म्हणजे दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स 6 आहे. हे पण 6 आहे आणि हे पण 6 आहे. टचिंग पॉईंट हा P आहे. सपोज हा टचिंग पॉईंट Q आहे. टचिंग पॉईंट R आहे. पहा याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. पहा एक सर्कल आपण ड्रॉ करू. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? एनी 3 पॉईंट्स म्हणजे कोणतेही 3 पॉईंट, या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरील कोणतेही 3 पॉईंट कॅन नॉट बी कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये, परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? एकाच रेषेमध्ये नाहीत. सर्कलवरील कोणतेही 3 पॉईंट, सपोज हे 3 पॉईंट घेतले आपण, तर ते एकाच रेषेवर नाहीत, म्हणजे एकाच लाईनवर नाहीत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे 3 पॉईंट असे सरळ एकाच रेषेमध्ये आहेत का? नाहीत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा कसं प्रूफ करणार आपण? जर हे 3 पॉईंट आपण जॉईन करून घेतले तर एक ट्रायंगल मिळतो आपल्याला, बरोबर आहे. ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. कोणत्याही दोन साईड्सची जर ॲडिशन केली तर तिसऱ्या साईडपेक्षा जास्त असते. सपोज AB प्लस BC या दोन साईड्सची आपण ॲडिशन घेतली तर ती जास्त असते या राहिलेल्या तिसऱ्या साईडपेक्षा, बरोबर आहे. जर कोलिनियर पॉईंट असतील म्हणजे एकाच रेषेवर असतील, सपोज हे 3 पॉईंट आपण आता कोलिनियर आहेत असं सपोज करू आपण. हे तीनही पॉईंट ABC एकाच लाईनमध्ये असेल तर काय होईल? पहा हे 3 पॉईंट आपण एका लाईनवर घेतले तर AB प्लस BC, येथे AB आणि प्लस BC काय होईल? एका लाईनवर असल्यामुळे AB आणि BC यांची ॲडिशन घेतली तर AC असेल, बरोबर आहे. हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इक्वल टू हा सेगमेंट असेल म्हणजे इक्वल टू AC होईल. पहा येथे कोणतेही 3 दिलेले आहे आपल्याला, कोणतेही 3 पॉईंट. हे जर 3 पॉईंट घेतले आपण हे प्रूफ होते, बरोबर आहे. म्हणजे नॉन कोलिनियर आहेत, प्रूफ झालेलं आहे. परंतु कोलिनियर घेतले तर ही कंडिशन येथे सॅटिस्फाय होत नाही, बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं यायलं आहे? चुकीचं येत आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तीनही पॉईंट कसे पाहिजेत? नॉन कोलिनियर पाहिजेत. कोलिनियर असेल तर ते एका रेषेमध्ये असतील आणि एका रेषेमध्ये असेल तर ट्रायंगल तयार होणार नाही, बरोबर आहे. कोणतेही 3 वेगवेगळे पॉईंट घेतले आपण तरच ट्रायंगल तयार होतो, बरोबर आहे. 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून ट्रायंगल तयार होतो. पहा खूप जवळजवळ जरी पॉईंट घेतले आपण, हा पॉईंट येथे, दुसरा येथे आणि तिसरा येथे, आता आपल्याला येथे एकाच लाईनवर दिसतील ते, परंतु ॲक्च्युअली ते एका लाईनवर नसतात. जवळजवळचे जरी पॉईंट घेतले आपण तर आपल्या येथे एकाच लाईनवर दिसतील, परंतु ते एकाच लाईनवर नसतात. हे येथे प्रूफ झालेलं आहे. पहा येथे फक्त स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला गिवन लिहावे लागेल आणि एक सर्कल कन्सिडर करावे लागेल. आपण एक सर्कल कन्सिडर करू. सपोज या सर्कलचा सेंटर पॉईंट O आहे. अ सर्कल आपल्याला दिलेलं काय आहे? एक सर्कल, अ सर्कल विथ सेंटर O. 3 पॉईंट आपण सर्कम्फरन्सवरील घेऊ. सपोज हे 3 पॉईंट घेतले आपण A, B आणि C. A, B आणि C हे तीनही पॉईंट सर्कलवर आहेत, बरोबर आहे. A, B अँड C लाय किंवा लाईज ऑन सर्कल. इथे पॉईंट्स लिहू. पॉईंट्स A, B अँड C लाईज ऑन सर्कल. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? कॅन नॉट बी कोलिनियर. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? पॉईंट्स A, B, C, A, B अँड C कॅन नॉट बी किंवा आर नॉट कोलिनियर. आर नॉट कोलिनियर म्हणजे ते नैक रेषीय आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचे आहे, एका रेषेवर नाहीत. आर नॉट कोलिनियर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पाहिजे प्रूफ लिहू आपण. हे तीनही पॉईंट आपण जॉईन करून एक ट्रायंगल तयार करू. AB सेगमेंट जॉईन केला, BC सेगमेंट जॉईन केला आणि AC सेगमेंट आपण जॉईन केला तर येथे एक ट्रायंगल तयार होतो, बरोबर आहे. ट्रायंगल ABC तयार होईल. पहा इथे प्रूफ लिहिणार आपण. ड्रॉ सेगमेंट AB
segment BC and segment AC, we get triangle ABC. पहा ट्रायंगल ABC मिळतो आहे आपल्याला, बरोबर आहे. देअरफोर बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगलची आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजूची ॲडिशन घेतली आपण तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते, बरोबर आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल AB आणि BC या दोन साईड आहेत, त्यांची जर ॲडिशन घेतली आपण तर ती किती होईल, तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच असेल, AC. म्हणजे ही ॲडिशन या AC पेक्षा मोठी असणार आहे. सपोज 1 नंबर पहा, हे आपण येथे प्रूफ केलेलं आहे, बरोबर आहे. येथे ट्रायंगल तयार झाला म्हणजे हे 3 पॉईंट कसे आहेत, नॉन कोलिनियर आहेत. सपोज जर हे 3 पॉईंट कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईनवर असतील, म्हणजे असे एकाच लाईनमध्ये असेल A B आणि C असे असतील तर काय होईल, या दोन सेगमेंटची ॲडिशन म्हणजे तिसऱ्या सेगमेंट एवढी असणार आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण सपोज करू आता A B अँड C आर कोलिनियर, समजा ते पॉईंट कोलिनियर आहेत. देन म्हणजे 3 पॉईंट एका लाईनवर असेल म्हणजे कसे असतील, ते एकाच लाईनवर असतील, बरोबर आहे. A B C येथे एका लाईनवर नाहीत, येथे आपण एका लाईनवर आहेत ते समजा कन्सिडर करू आपण. तर येथे काय प्रूफ होईल, AB आणि BC ही ॲडिशन काय होईल, पहा AB प्लस BC ही ॲडिशन किती होईल, इक्वल टू AC होईल, बरोबर आहे. हा सेगमेंट प्लस हा सेगमेंट इक्वल टू ही टोटल लेंथ, बरोबर आहे. कारण एकाच लाईनवर पॉईंट आहेत ते. सपोज हे 2 नंबर पहा AB प्लस BC इक्वल टू AC होईल, बरोबर आहे. हा सेगमेंट प्लस हा सेगमेंट इक्वल टू टोटल AC सेगमेंट होईल. बट स्टेटमेंट पहा 2 नंबरचं स्टेटमेंट विरुद्ध आहे, अपोज टू स्टेटमेंट 1. पहा 2 नंबरचं स्टेटमेंट इक्वल टू आलेलं आहे आणि 1 नंबरचं येथे ग्रेटर दॅन आलेलं आहे. म्हणजे हे आणि हे याच्या विरुद्ध हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. अपोज म्हणजे विरुद्ध आहे, म्हणजे आपण जे कन्सिडर केलेलं आहे ते चुकीचं आहे, म्हणजे आपलं सपोजिशन. देअरफोर आवर सपोजिशन. पहा हा प्रॉब्लेम वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करता येतो. दॅट A B and C आर कोलिनियर. आपण सपोज काय केलेलं आहे, कोलिनियर आहेत, ते चुकीचं आहे. कोलिनियर इज फॉल्स. आपण जे सपोजिशन केलेलं आहे ते चुकीचं आहे. देअरफोर पॉईंट्स ABC आर नॉन कोलिनियर. कोलिनियर नाहीत म्हणजे कसे आहेत, नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे कोलिनियर असूच शकत नाहीत. देअरफोर प्रॉब्लेमचं स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. एनी 3 पॉईंट्स, येथे आपण फक्त ABC घेतलेला आहे, परंतु कोणतेही 3 पॉईंट, एनी 3 पॉईंट्स ऑन सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर, एका रेषेवर असू शकत नाहीत. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. पहा मित्रांनो, ही सोप्या प्रकारची प्रूफ आहे. वेगळ्या प्रकारची प्रूफ आपण क्वेश्चन नंबर 12चा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता, किंवा अशी प्रूफ लिहिली तरी चालेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.